दादर टीटी रस्त्यावरील मॅनहोल उघडे आहेत. मॅनहोलच्या बाजूने वाहनांची वाहतूक सुरू आहे. मॅनहोल उघडे असल्याने अपघात होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते. परिसरामध्ये कोणताही फलक लावला नसल्याचंही समोर आले. दादर टीटी इथं मुख्य रस्त्यावर असलेलं मॅनहोल उघडं असल्याचं समोर आले. या मॅनहोलच्या बाजूने वाहनांची वाहतूक सुरू आहे, त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या मॅनहोलच्या शेजारी पालिकेचा कर्मचारी नसून या परिसरात मॅनहोल उघडे असल्याबाबत कोणताच फलकही लावला नसल्याचं समोर आलेलं आहे. पावसाळ्यामध्ये मुंबईमध्ये मॅनहोलमध्ये पडून अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला होता. एकाचा मृत्यू देखील झालेला होता आणि अशा घटना घडल्यानंतर देखील मुंबईमधल्या महत्त्वाच्या रस्त्यावर असे मॅनहोल उघडे दिसत आहेत. आणि या संदर्भात बोलूयात. आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत आहेत. स्वप्नील, दादर टीटी रस्त्यावरला हा संपूर्ण प्रकार आहे. मॅनहोल उघडं होतं आणि या ठिकाणावर वाहतूक देखील सुरू आहे. कुठलंच फलक या ठिकाणी लावलं नाहीये किंवा महानगरपालिकेचा कोणताच कर्मचारी या ठिकाणी उभा नाहीये. याआधी ज्या घटना घडल्या त्या घटनांमधून प्रशासन काहीच शिकलं नाहीये असंच म्हणावं लागेल. असंच म्हणावं लागेल, कारण आधी ज्या घटना घडल्या यानंतर काही उपाययोजना करण्यात आल्या होत्या. आपण बघितलं तर एक बॅरिकेड सुद्धा मुंबई महानगरपालिकेने दाखवलं होतं आणि हे मॅनहोलच्या ठिकाणी लावण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र काही ठिकाणी संरक्षित जाळी बसवण्याचं काम सुरू आहे. आणि एकीकडे बघितलं तर मुंबईमध्ये आज सकाळपासूनच पाऊस पडतो आणि मॅनहोल उघडे असल्याचं पाहायला मिळतं. मुख्य रस्त्यावरून वाहतूक सुद्धा सुरू आहे, त्यामुळे कुठेतरी वाहतूक आणि वाहन चालक जे आहेत त्यांना याचा कुठेतरी फटका बसून अपघात होण्याची शक्यता आहे. कारण त्या ठिकाणी कोणताही फलक कोणताही मुंबई महानगरपालिकेचा कर्मचारी त्या ठिकाणी उभा असल्याचं पाहायला मिळत नाहीये. केवळ एका रस्त्यावरती असलेल्या माणसाने तिथे 2 दगडे आणून ठेवल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे पुन्हा एकदा या घटनेवरून मुंबई महानगरपालिकेवरती संशय व्यक्त केला जातो आणि एकूणच मुंबईकरांच्या सुरक्षेवरती सुद्धा आता एकूण प्रश्न उपस्थित झालेला आहे. त्यामुळे अशा प्रकारचे मॅनहोल्स आपण बघितलं तर काल सुद्धा काही प्रकरणं समोर आली होती. आतापर्यंत 8,000 पेक्षा जास्त मॅनहोल्स ती उघडी असल्याचं एक अहवालातून समोर आलं होतं. त्यामुळे आता या मॅनहोल्स वरती काय कारवाई केली जाते, कशा प्रकारे मॅनहोल्स कोणी ओपन केलं आणि एकूणच का ओपन केलं या संदर्भातील उत्तर मुंबई महानगरपालिका देणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे. नक्कीच स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.